यावल येथील एस.टी. आगारात राजमाता जिजाऊ बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात भारतीय जनता पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वाद झाला। कार्यक्रमात लोकप्रतिनिधी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यावल नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील या उपस्थित असताना त्यांना प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर योग्य स्थान दिले गेले नाही, यावरून वाद झाला आणि प्रोटोकॉलचे उल्लंघनाचा आरोप करीत नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। ही घटना आणि हा कार्यक्रम 23 ऑगस्ट रविवार रोजी आयोजित केला होता। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल येथील एस.टी. आगारामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून नवीन 5 राजमाता जिजाऊ एस.टी. बसेस प्राप्त झाल्या होत्या। त्यांचे रविवारी लोकार्पण करण्यात आले। लोकार्पण कार्यक्रमात यावल नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांना कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रोटोकॉलनुसार स्थान दिले गेले नाही म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील यांनी मुद्दा उचलला आणि वादाची ठिणगी पडली। हा कार्यक्रम राज्य परिवहन मंडळाचा असून या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालनपासून तर कार्यक्रमाला एका प्रकारे भाजपने हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान भाजपाकडून देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांचा प्रोटोकॉलनुसारच सन्मान करण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र या कार्यक्रमात जाणीवपूर्वक लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा अपमान होत असल्याचे सांगत तेथून लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील अतुल पाटील यांनी कार्यक्रमात बहिष्कार टाकून काढता पाय घेतला। तत्पूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या उपस्थितीतच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव भोसले, गोपालसिंग पाटील, किशोर कुलकर्णी, हिरालाल चौधरी आणि बोरावल येथील सौभाग्यवती पाटील यांच्या हस्ते बसेसचे लोकार्पण झाले आणि नंतर ते तेथून कार्यक्रमात बहिष्कार टाकून निघून गेले। त्यानंतर चाललेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी. नाना पाटील, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शरद दादा महाजन, शेतकी संघाचे माजी सभापती नरेंद्र भाऊ नारखेळे, हिरालाल चौधरी, यावल नगर परिषदच्या भाजपच्या गटनेता नंदाताई महाजन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेता वर्षाताई चोपडे, नगरसेविका शुभांगी रोशन येवले, नगरसेवक हेमराज उर्फ बाडू फेगळे, नगरसेवक उमेश फेगळे, नगरसेवक कल्पना वाणी, दिलीप भाऊ वाणी, नगरसेवक योगेश चौधरी, नगरसेविका सविताताई नन्नवरे, नगरसेवक अंजुम्बी खान, कदीर खान, डॉक्टर कुंदन फेगळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, आगार व्यवस्थापक इम्रान पठाण सह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते। तेव्हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले। एकूणच वादाची ठिणगी पडल्यानंतर देखील हा कार्यक्रम
यशस्वीरित्या पार पडला. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या. ही संकल्पना अमोलदातांनी सुचवली त्याप्रमाणे व्यासनगरीची कन्या हे नाव या बसेसला देण्यात आलेलं आहे. या बसेसचं लोकार्पण आपण थोड्याच वेळात करणार आहोत. आमदार साहेब काही अपरिहार्य कारणास्तव आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही, परंतु सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आपल्या शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सर्व महायुतीचे कार्यकर्ते इथे आपल्याजवळ उपस्थित आहेत. मी बसेसचं जे उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी आपण दीपप्रज्वलन करावं. सर्व मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती आहे, आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं. उपस्थित आहेत दीपप्रज्वलनासाठी अशी विनंती आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी डेपो मॅनेजर पठाण साहेब या ना, साहेब या ना. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आपले बाजार समितीचे सभापती उज्जैन सिंग, चला इकडे या. उज्जैन भूया. अरे येस सर्व पत्रकार मित्र, शेखर दादा, अरुण दादा, अशोक दादा, यांचे लोकार्पण सोहळा पार पडतोय. गणेश दादा आपण थोडं पुढे जावं. गणेश सोनवणे सर, दीपक अण्णा कृपया आपण थोडं पुढे जावं. डेपो मॅनेजर पठाण साहेब, सह मॅनेजर, सर्व कर्मचारी यांनाही विनंती आहे. राहुल दादा गुजराती पण आलेले आहेत कार्यक्रमाला. सुनील दादा बरोबर आलेले आहेत. मी सर्वांना घेतलं तर इथं आम्ही आता निघताय. महायुतीचा कार्यक्रम आहे हा. आम्ही नाव घेतलं, सर्व घेतलं. काय करू तुम्ही अरे काय आम्ही नाव घेतलं नाव घेतलं नाव घेतलं विलास म्हणून नाव घेतलं घेतलं बेटा नाव घेतलं नाव घेतलं ना चला 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 नाव घेतलं कशाला अपमान करतील आपण अरे आपण सगळ्या सोबत आहे विनंती पहिले भाषेकडे जाणार आज या ठिकाणी
यावल एसटी डेपोच्या आगाराच्या माध्यमातून या ठिकाणी 5 नवीन बसेसचं लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. परंतु या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो त्या ठिकाणी फक्त विशिष्ट पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे असं या ठिकाणी दिसलं. लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी फक्त त्यांचे पदाधिकारी बसलेले होते आणि लोकप्रतिनिधी बाजूच्या कोपऱ्यात सत्काराचा कार्यक्रम ज्यावेळी यांनी घेतला त्या कार्यक्रमात सहभाग देखील भारतीय जनता पार्टीनेच घेतला. एसटी डेपोचा कुठलाही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला दिसणार नाही. कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने हा आजचा कार्यक्रम हायजॅक केला. यावल शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्या शहराच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छायाताई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होणं त्याचबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं होतं. परंतु असं नसताना भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी हायजॅक केला. म्हणजे अनेक दिवसापासून या यावल शहर आणि परिसरामध्ये हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी चालला आहे. कारण म्हणजे लोकप्रतिनिधींचा अपमान करण्यासाठी या ठिकाणी यांनी नगराध्यक्षांना बोलवलं होतं का, हा माझा सवाल आहे. आणि अशा या लोकांचा ज्या लोकांना खुर्चीची भूक आहे नगराध्यक्ष आल्यानंतर त्यांना साधी खुर्ची देण्याची देखील दारत यांनी या ठिकाणी दाखवलेली. म्हणून यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतो. धन्यवाद. हिराभाऊ, आज लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील यांनी या कार्यक्रमात असा आरोप केलेला आहे की हा सर्वसामान्य नागरिकांसाठी बसेसचा लोकार्पण सोहळा हा शासनाचा होता, मात्र आपण तो एकच पक्षी करून टाकला, महायुतीचा करून टाकला. या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष व्यासपीठावर आले असता त्यांना खुर्ची दिली नाही, त्यांना यथोचित सन्मान झाला नाही, असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय सांगाल? हा आरोप त्यांनी केलेला साफ खोटा आहे. आज इथे 200 विविध पक्षाचे म्हणा किंवा प्रवासी इथे हजर आहे. विलास भाऊंनी या व्यासनगरीच्या प्रथम नागरिक यांचं नाव घेतलं की नाही हे लोक सांगतील. 200 एकटं कोणी सांगणार नाही. फक्त विषय असा झाला की सत्कार करताना भरपूर पदाधिकारीमुळे फक्त आम्ही त्या महामंडळ एसटी महामंडळाच्या व्यवस्थापक पठाण साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाला आपण पुष्पगुच्छ याचं स्वागत करावं. असं कुठला अपमान करण्याचा आमचा इथे विषय नाही. आम्हाला काय घेणं आहे. आज या आपल्या यावल रावेर विधानसभेचे सन्मान्य आमदार अमोलदादा जावळे हे त्यांच्या कामाचं आज संपूर्ण विधानसभेमध्ये करोड रुपयाचे कामं करताय, पण त्यांनी स्वतः उद्घाटन करत नाही, ते आपल्या कार्यकर्त्यांच्या हाते उद्घाटन करून घेतात. आणि म्हणून आज इथे एक ज्येष्ठ नागरिक आमचे वसंत काका भोसले, तसेच एक महिला म्हणून मालताताई, त्याच्यानंतर एक गोपाल भाऊ, एक किशोर भाऊ कुलकर्णी आणि माझ्या अतिथ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण कार्यक्रमाला प्रमुख कोणी नेमावं लागतंच आणि ते या ठिकाणी आम्ही त्या बसेचं उद्घाटन केलं. आता आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो, फक्त नुसतं कुठेतरी काहीतरी बोलायचं आणि वेगळा विषय करायचा, त्यांचा कुठेच अपमान करण्याचा कोणाचा हेतू नव्हता किंवा नाही. हे 200 कार्यकर्त्यापैकी कधी एक व्यक्ती सांगून देईल की या महानगरच्या या ठिकाणी आता अपमान केला तर त्या कुठे जबाबदार राहू. हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे, परंतु जरी महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असला पण सन्माननीय आमदार माननीय परिवहन मंत्री यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी या लोकांच्या प्रवाशांची व्यवस्था करण्यासाठी अमोलदादांनी सुरुवातीला 5 बसेस दिल्यात, आता आणखी 5 बसेस दिल्यात आणि त्यांनी सांगितलंय अजून लागलं ते माझ्या प्रयत्नांनी मी आणून देईल. असा कोणाचा अपमान करण्याचा मुळीच हेतू नाही. धन्यवाद. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये
10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.